नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण मोदक बनवूया। तर मोदकाचं आपण सारण पहिला करून घेऊया। त्याच्यामध्ये जे पुरण लागते ते बनवूया। तर याच्यामध्ये गूळ आणि नारळ आणि मी तूप टाकलेलं आहे तुपामध्ये। तर त्याच्यामध्ये मी याच्यात आता मोदकासाठी पुरण करते। एक अख्खा नारळ मी घेतलेला आहे किसून, आणि त्याच्यामध्ये जसं गोड हवं आपल्याला लाडू खायला तसं मी त्याच्यात गूळ टाकलेला आहे आणि थोडंसं तूप टाकून मी त्याचं आता सारण तयार करते। गुळातले सारण करते मी तयार आता। बघा, छान पहिली मस्त एक पूर्ण अख्खा मी नारळ फोडून घेतलेला आहे खाऊन। त्याचं मी सारण बनवते आता। त्यामध्ये जेवढे होतील तेवढे मी मोदक करणार आहे सारणामध्ये। बघा, आपलं छान झालेलं आहे पुरण, आणि त्याच्यामध्ये मी आता हे ड्रायफ्रूट्स टाकते। सगळं गूळ विरघळलेलं आहे, हे मी ड्रायफ्रूट टाकते त्याच्यामध्ये, आणि ही वेलची आणि जायफळाची पूड केलेली आहे ती टाकते थोडीशी स्वादासाठी। आणि आता मी मिक्स करते सगळं हे। तर हे पुरण आपलं आता झालेलं आहे मोदकाचं मस्त छान। मी गॅस बंद करते आणि आता मोदक कसे बनवायचे ते पण आपण बघूया। चला आपण पीठ मळून घेऊया। लाडू करण्यासाठी मोदक तळलेले करायचे आहेत, तर त्याच्यासाठी हे गव्हाचं पीठ मी जरा मळून घेते। पीठ मस्त छान असं मऊ मळून झालेलं आहे, हे बघा छान। छोटे छोटे गोळे करून आपण आता मोदक बनवूया। छोटे छोटे गोळे मी लाटून घेते मोदकसाठी। त्याच्यामध्ये मग ते सारण भरते मस्त केलेलं पुरण, आणि मग पूर्ण झाल्यानंतर मी ते कढईमध्ये तळून पण घेते। तर आता याच्यामध्ये मी सारण भरते। मी कसं बनवतात ते मी माझ्या पद्धतीने बनवते। प्रत्येकाची पद्धत बनवण्याची वेगवेगळी असते। तुम्हाला तुमची कशी आहे ती मला माहिती नाही, पण मैत्रिणीनं बघा कसं ते अशी मी आज अंगारिका चतुर्थी, अंगारक योग आहे। वर्षातली पहिला सण आलेला आहे अंगारक योग चतुर्थी गणपतीचा। तर असे मी हे मोदक बनवते। हे बघा असे सगळे बनवून घेते मी। 2026 मधला पहिला सण आलेला आहे अंगारक चतुर्थीचा, अंगारक योग छान। तर हे मोदक बनवायला लावलेले आहेत, हे बघा छान असा मोदक, किती छान बघा, किती छान ना, छान दिसतोय ना मोदक। हे बघा असे तुम्हाला मला असे साईजप्रमाणे पाहिजे तसे मी बनवते असा। आता हा बाजूला ठेवून परत दुसरा पण बनवते। आपले मोदक आता झालेले आहेत। कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे, जे तापत ठेवलेलं आहे। आता आपण तळून घेऊया मोदक कढईमधून टाकून। असे छान मोदक झालेले आहेत बघा। आता आपण ते तळून घेऊया छानपैकी। हे बघा आपलं गरम होतंय। तेल गरम झालं, एकदम मस्त तेल गरम करायचं आहे आणि मग त्याच्यात तळायचं आहे। तेल गरम झालेलं आहे, तर मी आता त्याच्यात लाडू सोडते एक एक।
खरपूस तळून घेणार आहे मी हे. छान आपले झालेले आहेत तळून. आता मी काढून घेते ते. हे बघा, काढून घेते. छान तळलेले आहेत. दुसरे टाकते. हे पण चांगले फ्राय करून घेते. असे करून मी सगळे हे मोदक झालेले आहेत तेवढे मी सगळे तळून घेते. सगळे तळून झालेले आहेत. आता मी गॅस बंद केलेला आहे आणि सगळे मोदक काढून घेतलेले आहेत. बघा, गॅस बंद केलेला आहे आणि आपले हे मोदक तयार झालेले आहेत. बघा कसे वाटले तुम्हाला. छान मोदक खरपूस अगदी मी तळून घेतलेले आहेत. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. आज अंगारिका चतुर्थी आहे, त्याच्या निमित्ताने मी हे मोदक बनवलेले आहेत नैवेद्यासाठी. तर मैत्रिणींनो, चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर आता इथेच माझा मी व्हिडिओ हा थांबवते. तर चला, बाय बाय आणि धन्यवाद.